खोपोली प्रभाग 14 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार रोहिणी महेश नायकोडे यांना मतदारांचा पाठिंबा। खोपोली शहरात सर्वत्र राजकीय पक्षातील व अपक्ष उमेदवारांचे प्रचार जोरदार सुरू आहेत। विविध राजकीय पक्षाचे मुख्य नेते आपले सर्व उमेदवार जास्त मतांनी विजयी होण्यासाठी सभा, मीटिंग, बैठका घेऊन नागरिकांचे मत वळविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे। उमेदवार घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या लक्षात घेत विकास कामे करण्याचे आश्वासन देताना पाहण्यास मिळत असून खोपोली प्रभाग क्रमांक 14 मधील ओबीसी जागेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार उच्च शिक्षित, वकिली क्षेत्रात काम करणाऱ्या रोहिणी महेश नायकोडे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत। या प्रभागातून अनेक दिग्गज नेते निवडणूक लढविणार असल्याने सर्व खोपोली शहराचे लक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार रोहिणी महेश नायकोडे यांच्यावर लागले आहे। रोहिणी महेश नायकोडे यांचा प्रभागात घरोघरी प्रचार सुरू असून स्थानिक मतदारांची संख्या मोठ्या संख्येने वाढताना पाहण्यास मिळत आहे। त्यांना स्थानिक रहिवासी व मतदारांनी प्रथम पसंती केले असल्याने मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे। प्रभाग क्रमांक 14 हा खोपोली शहराचा महत्त्वाचा भाग मानला जातो। हा परिसर म्हणजे वाढत्या शहरीकरणाचा भाग असल्याने या ठिकाणी पाहिजे तसे विकास कामे झाली नाहीत, असे उमेदवार रोहिणी महेश नायकोडे यांचे म्हणणे आहे। त्यामुळे निवडून आल्यावर प्रथम नागरिकांच्या मुख्य समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असून विविध विकास कामांच्या मनामध्ये संकल्पना आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी मतदारांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल या चिन्हावर बटन दाबून जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याची विनंती प्रभाग क्रमांक 14 मधील उमेदवार रोहिणी महेश नायकोडे यांनी मतदारांना केली आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी सौभाग्यवती रोहिणी महेश नायकोडे म्हणजे ॲडव्होकेट रोहिणी महेश नायकोडे। मी प्रभाग क्रमांक 14 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातून मशालीच्या चिन्हावरती उमेदवारी म्हणून उभी आहे। सध्या तर तसं बघितलं तर मी ज्या पट्ट्यामध्ये उभी आहे मोगलवाडी एरियामध्ये तसे खूप रखडलेली काम आहेत। रिटर्निंग वॉल असेल, गटारांचा असेल किंवा क्रीडा संकुलन जे भाऊ कुंभारचे म्हणून तालीम ओळखले जाते आणि ज्यांनी पहिले जे उमेदवार होऊन गेले त्यांनी जे आश्वासनं दिली होती युवा लोकांसाठी जिम्स वगैरे, तर त्या काही झालेल्या नाहीयेत। पण जरी त्यांचं जर बघितलं तर मोगलवाडी आखाडा ह्या साईडला जे रस्त्याची कामं झाली ती व्यवस्थित झालेली नाहीये, गटारांची कामं झालेली नाही आणि परत स्ट्रीट लाईटच्याही तिथे सुविधा आलेल्या नाहीयेत। तर त्या मला वाटतंय त्या मी करू शकते लोकांसाठी आणि माझ्याकडे लीगल ॲडवायझर म्हणून एक पोस्ट पण आहे आणि त्याच्यासाठी मला फक्त प्लॅटफॉर्म पाहिजे। तर नगरपालिकेतला जर प्लॅटफॉर्म भेटला तर मी ही कामं उत्तमरित्या पार पाडू शकते। आता जर बघितलं तर सुशिक्षित महिला आहेत तर त्यांच्यासाठी आता सध्या त्यांचे बचत गट वगैरे चालू आहेत। तर बचत गटासाठी आपण नगरपालिकेतून त्यांना स्कीम देऊ शकतो किंवा त्यांचं घर संसार बघून त्यांच्यासाठी आपण रोजंदारीसाठी काहीतरी स्कीम अवेलेबल करू शकतो, जसे काही शिलाई मशीन देणं, बेकरीचे आयटम्स बनवणं किंवा त्यांना त्यांचे जे करतात ऑलरेडी जे कामं करत असतील तर त्याच्यासाठी एखादं मार्केट त्यांना मिळून देणं, त्याचा प्लॅटफॉर्म मिळून देणं, ह्याच्यासाठी आपण सुशिक्षित महिलांसाठी ती कामं करू शकतो। येणारी निवडणूक ही फार अटीतटीची असं मला तरी वाटतंय, कारण की याच्यामध्ये राजकारणातलं मोठं नाव असलेलं व्यक्तिमत्व या वार्डामध्ये आहे सध्या तरी। पण तरी पण मी ज्या जोमाने उत्साहाने ह्या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरे जाणार आहे आणि जे काही जनतेचा कौल असेल तो मला 100% मान्यच असेल। जर बघितलं तर विधानसभेचं असेल किंवा खासदारकीचं असेल तिथे उबाटा शिवसेनेला लोकांनी बहुमत दिलेलं आहे आणि आताही आम्ही प्रचार करतो, रॅली करतो। अजून रॅली आम्ही काही काढलेली नाहीये, जो काही आमच्या गाठीभेटी थोडा बहुत प्रचार झालेला आहे त्याच्यामध्ये तरी आम्हाला उबाटाला लोकांचं जे योगदान आहे ते खूप उत्स्फूर्त योगदान मिळत आहे आम्हाला, कारण की लोकांचे जुने शिवसैनिक आहेत ह्या वार्डामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जुने शिवसैनिक आहेत। आता तर मी लोकांना एवढं सांगू शकते, मी सुशिक्षित आहे, एक लीगल ॲडवायझर म्हणून काम करतेय, तरी मला तुम्ही सर्वांनी एक बहुमत द्यावं आणि मला निवडून आणावं। मी जनतेच्या सेवेसाठी हमेशा तत्परच असणार आहे, कारण की मी स्थानिक आहे इथे राहणारी। त्याच्या वेळे कायला कधी कोणाला गरज पडली माझी कुठे लीगल ॲडवायझर म्हणून पडेल किंवा एखादा त्यांच्या स्थानिक काही प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी मी अवेलेबल असणार आहे। तरी त्यांनी मला जनतेने पूर्णपणे सपोर्ट करावा एवढीच मी जनतेला विनंती करते। मी प्रभाग क्रमांक 14 मधील जनतेला आवाहन करते की मशाली चिन्हासमोरील बटन दाबून सर्वांनी मला बहुमताने विजयी करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।